स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पल्लवी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि जाताना ती शांतनूसाठी पाणी घेऊन जात असते. जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा तिला लॅपटॉप सुरूच दिसतो. ती विचार करते की हा कोणाचा लॅपटॉप आहे आणि इतक्या रात्री चालूच. आणि मग पल्लवी तो लॅपटॉप बंद करण्यासाठी जात असते. पल्लवी लॅपटॉप जवळ जाते, लॅपटॉपला हात लावणार तेवढ्यातच विनायक तिथे येतो. विनायक म्हणतो की पल्लवी हा माझाच लॅपटॉप आहे. पल्लवी म्हणते की हो का, पिण्यासाठी खाली आले होते, वर जात होते तेव्हा लक्ष केलं की हा कोणाचा लॅपटॉप सुरू आहे, म्हणून मग मी बघायला आले. विनायक खूप घाबरलेला असतो. विनायक दबक्या आवाजात म्हणतो की हा माझाच लॅपटॉप आहे, माझं काम सुरू होतं ना, सॉरी तुला डिस्टर्ब झालं. त्यावर पल्लवी म्हणते की सॉरी काय, त्यात काही त्रास झाला नाही मला, आणि आता खूप उशीर झाला, तुम्हाला झोपायचं नाही. विनायक म्हणतो की थोडंसं काम राहिलंय माझं, ते संपलं की मी झोपणार आहे, तू जा ना झोपायला, तुला उशीर झालाय ना, गुड नाईट. आणि मग पल्लवी देखील गुड नाईट म्हणून तिथून निघून जाते. पल्लवी गेल्यावर कुठे विनायकच्या जीवात जीव येतो आणि तो पटकन लॅपटॉपला कनेक्ट केलेला पेनड्राईव्ह काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतनू कॉलेजला जायला निघालेला असतो. जेव्हा तो आवरत असतो तेव्हा त्याचं लक्ष आदिती मॅम आणि त्याच्या फोटोवर जातो. तो फोटो हातात घेतो आणि तसाच बेडवर बसतो. आणि मग लहानपणीचे आदिती मॅमचे आणि त्याचे सर्व काही आठवणी त्याला आठवू लागतात. नंतर तो मनात विचार करतो की आयुष्यात कधीही काही घडू शकतं याची आज मला खात्री पटली. जुन्या गोष्टी अशा लक्षात ठेवणं आणि त्यामुळे जवळच्या माणसांना अंतर देणं हे काय योग्य आहे का? एवढ्यातच प्रभाकर सर शांतनूला आवाज देतात. शांतनू घाईघाई तो फोटो खाली ठेवतो. परंतु शांतनूच्या चेहऱ्याकडे बघून प्रभाकर म्हणतो की काय झालंय शांतनू, तुला काही बोलायचं होतं का, तुला कसला त्रास होतोय का? शांतनूच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा प्रभाकर म्हणतो की अरे राजा, बोल ना, मग तुझ्या मनात जे काही आहे ते साठवून ठेवू नकोस, आणि वडिलांसमोर बोलायला संकोच कुठला? हे बघ शांतनू, योग्य वेळी योग्य ते न बोलण्याचे फटके काय असतात ते मी माझ्या आयुष्यात झेललेत. माझ्या आयुष्यातली माझ्या लग्नाची 18 वर्ष मला वेगळं राहावं लागलंय. हे बघ राजा, माझ्या आयुष्यात जे मी भोगले ते तुझ्या वाट्याला येऊ नये एवढंच मला वाटतं. प्रभाकर सर अत्यंत भावूक झालेले असतात. ते शांतनूला म्हणतात की आयुष्यात नकळतपणे माझ्याकडून खूप चुका झाल्यात आणि त्याचा फटका माझ्या बायकोला बसला. दुसऱ्यांवर विश्वास ठेवून मी तिच्यावर खूप अन्याय केला. तिची बाजू कधीही समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही मी जर तिची बाजू घेतली असती, तिचं ऐकून घेतलं असतं तर गेली 18 वर्ष आम्ही सोबतच राहिलो असतो. इतकी वर्ष बिचारी एकटी राहिली तरी एक पत्नी म्हणून ती तिचे कर्तव्य कधीच विसरली नाही. मुलगा म्हणून तुझ्यावरची तिची माया कधीच हटली नाही. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी ती फक्त तुझाच विचार करत राहिली. तिचा मोठेपणा काय आहे माहिती आहे? एवढं सगळं मी विचित्र वागून सुद्धा ती विसरून गेली. तितक्या तिथे पल्लवी येते. पल्लवी त्यांचं बोलणं ऐकत असते. प्रभाकर म्हणत असतो की आदितीने माझा गुणदोषांसोबत स्वीकार केला. तू काय म्हणायचास नेहमी, त्या बाईने तुला वाऱ्यावर सोडलं, तुला त्या बाईने कधी आईचं प्रेम दिलं नाही, तुला तिचा तिरस्कार वाटतो असं म्हणतोस ना तू, पण ती तशी नव्हती, कधीच नव्हती. शांतनूच्या डोळ्यात देखील पाणी असतं. तेवढ्यात ते दोघंही पल्लवीला आलेलं बघतात. पल्लवी समोर येते. पल्लवी शांतनूला सांगते की आईंच्या मनात तुम्ही कायम होता शांतनू, त्यांना कधीच तुमच्यापासून लांब जायचं नव्हतं. प्रभाकर सर म्हणतात की आणि म्हणूनच संधी मिळाल्यानंतर ती या घरात परत आली, आणि तेही फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी. शांतनू, आयुष्यात आपल्या मनासारख्या गोष्टी नाही घडत, आणि तसंही आयुष्याचा प्रवास सोपा नसतो. अडचणी येतात, खळगे लागतात, आपण चुकतो, धडपडतो आणि पुन्हा उभे राहतो. त्या चुकांमधून शिकूनच आपल्याला पुढं जायचं असतं, आणि यालाच आयुष्य म्हणतात. शांतनू मात्र काहीही बोलत नसतो. तो एकदम गप्प उभा असतो. प्रभाकर सर म्हणतात की अरे शांतनू, बोल ना काहीतरी. प्रभाकर सर रडत असतात. ते चिडून शांतनूला म्हणतात की असं वास्तवापासून किती लांब पळणार आहेस रे, कधी ना कधी हे वास्तव तुला स्वीकारावंच लागेल शांतनू. खरंच जर मनापासून वाटत असेल आपल्या हातून चुका झाल्या तर स्वीकार त्या, आणि एवढंच नाही तर कबूल कर सगळ्यांसमोर. प्रभाकर सर म्हणतात की ज्या व्यक्तीच्या तू भावना दुखवल्या त्या व्यक्तीची माफी तुला मागावीच लागेल, आणि तेही सगळ्यांसमोर. शांतनू विचारतो की पण कसं? प्रभाकर म्हणतो की का, चुका करताना हा विचार केलास तू? नाही ना, मग चुका स्वीकारताना संकोच का? अरे त्याला धाडस लागतं. मी किती वेळा तुला समजावण्याचा प्रयत्न केला, तू कधी ऐकून घेतलंस? तू कधी समजून घेतलं स्वतःच्या आईला? 18 वर्ष एकटी बाई आपल्या नवऱ्याशिवाय, आपल्या मुलाशिवाय कशी राहिली असेल? तिला काय यातना झाल्या असतील याचा एकदा तरी विचार केलास तू? नाही ना. प्रभाकर सर म्हणतात की त्या बाईने तुला वाऱ्यावर सोडलं, तिने तुला खरंच प्रेम दिलं नाही?
कायम त्या बाईने हे केलं, कायम त्या बाईने ते केलं. तेव्हा शांतनू म्हणतो की ती बाई म्हणू नका बाबा, ती आई आहे माझी. शांतनू अगदी रडवेला असतो. पल्लवीच्या डोळ्यात देखील पाणी असतं. शांतनू अगदी रडत रडत खाली बसतो. म्हणतो, आई आहे ती माझी, मला तिला आई म्हणून स्वीकारायचंय. खूप चुकीचं वागलोय मी. आजपर्यंत तिला माझ्यामुळं जो त्रास झालाय त्याची भरपाई करायची मला. 18 वर्षात मी तिला कधी समजूनच घेतलं नाही. पल्लवी आपल्या घरी तिला घेऊन आली. ती समोर आली तरी मी तोंड फिरून घरातून निघून जायचो. मी आणलेली कुठली गोष्ट काय ती स्वतः मला घरात नको होती. अगदी नालायक ठरलोय मी. पल्लवी देखील खाली बसते आणि म्हणते की शांतनू प्लीज असं बोलू नका. शांतनू म्हणतो की बोलू दे, मला सगळं कबूल करू दे. अजून तिला कधी आई म्हणून हाक नाही मारली. आयुष्य एकट्याने काढणं, सगळ्यांनी केलेला अपमान सहन करणं आणि त्यातून मुलगा असून नसल्यासारखा. आणि मग पल्लवी आणि शांतनू एकमेकांच्या मिठीत खूप रडतात. त्या दोघांकडे बघून प्रभाकर सर देखील रडत असतात. शांतनू पल्लवीला म्हणतो की खूप गैरसमज होते माझे तिच्याबद्दल. की कसाही वागलो तरी तिने कायम मला प्रेमच दिलंय. पण तुझ्यामुळे मला कळलं पल्लवी की माझी आई किती प्रेमळ आणि मायाळू आहे. तू मला माझ्या खऱ्या आईशी भेट करून दिलीस. मला फक्त एकदा तिला आई म्हणून हाक मारायची. शांतनूची ती अवस्था बघून पल्लवी पुन्हा एकदा शांतनूला खूप जोराची मिठी मारते. पल्लवी विचारते की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात ना? शांतनू म्हणतो की हो पल्लवी, मला माझी आई हवी आहे. आजपर्यंत तिला मुलगा म्हणून मी जे प्रेम देऊ शकलो नाही ते सगळं प्रेम मला तिला द्यायचं आहे. पण कसं काय हे मला काही कळत नाही आहे. प्रभाकर सर म्हणतात की अरे राजा, पण शुभ कार्यात उशीर कशाला? उद्या तिचा वाढदिवस आहे, लक्षात आहे ना तुझ्या? अरे मग हीच संधी आहे. तू केलेल्या सगळ्या चुका सगळ्यांसमोर स्वीकार. अख्ख्या जगासमोर तू तिला आई म्हणून नाकारलं होतंस ना, मग आता अख्ख्या जगासमोर तिचा आई म्हणून स्वीकार कर. त्यापेक्षा कुठलीही अनमोल भेट तिच्या आयुष्यात नसेल. शांतनू म्हणतो की तिला आई म्हणणं? पल्लवी म्हणते की ही खरंच खूप चांगली कल्पना आहे. आपण आईंच्या वाढदिवसाला आपण सर्वजण त्यांना छान सरप्राईज देऊयात. प्रभाकर सर म्हणतात की वा चिरंजीव वा, अभिमान वाटतो मला तुमचा. असं म्हणून ते शांतनूला मिठी मारतात. शांतनू कॉलेजमध्ये असतो आणि त्याच्या केबिनमध्ये असतो. तेवढ्यात बबन तिथे येतो. शांतनू बबनला विचारतो की काल मी तुझ्याकडे बिलांचे डिटेल्स मागितले होते, आणलेस ना? बबन म्हणतो की हे काय, तेच आणलेत. आणि मग शांतनू ते बिल डिटेल्स चेक करत असतो. डिटेल्स बघून शांतनू म्हणतो की एवढा खर्च येण्याची काही गरज नाहीये, हिशोब लागत नाहीये बबन. बेकारांनी हे सर्व नीट बघितलंय ना? तेव्हा बबन म्हणतो की वयजी, आणि विनायक साहेबांनी सुद्धा तपासलंय आणि त्यांनीच मला सांगितलंय की बरोबर आहे म्हणून. शांतनू म्हणतो की काय? विनायक सरांनी तपासलं आणि त्यांनीच सांगितलं बरोबर आहे म्हणून? हे कसं शक्य आहे? एवढा खर्च येण्याची काहीच गरज नाहीये. 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नाहीये. काहीतरी गडबड आहे. बबन म्हणतो की आता ते मला कसं काय माहीत? शांतनू म्हणतो की तुला नाही पण अकाउंटंटला तरी कळायला हवं होतं. थांब मी जरा एक्सेल शीट चेक करतो. शांतनू एक्सेल शीटवरील डाटा आणि बिलिंग डाटा चेक करत असतो. तो म्हणतो की एक्सेल शीटमध्ये कोणी बदल केलेत का? हे आकडे बदललेले दिसत आहेत. पण म्हणतो की बहुतेक ते विनायक साहेबांनी बदललेले असावेत. शांतनूला जरा डाऊट येतो. तो ताडकन उठून विनायकच्या केबिनमध्ये जातो. जोरात म्हणतो की मे आय कमिंग सर? तेव्हा विनायक म्हणतो की शांतनू सर, तुम्हाला काय गरज आहे परमिशन घ्यायची? या बसा. शांतनू आणि विनायक समोरासमोर बसतात. शांतनू म्हणतो की हा आपल्या संस्थेचा गेल्या महिन्याचा हिशोब आहे. त्यातली जी बिल्स आहेत ते तुम्ही ॲड केले असं बबन म्हणतोय. सर ॲक्च्युली काय झालंय की यात 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नाहीये. मग जर तुम्ही स्वतः चेक केलंय तर असा घोळ कसा काय झाला? हा अकाउंटमध्ये एवढं डोकं घालेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता मीच या पैशांचा घोळ घातलाय हे याला कळलं तर? विनायक विषय बदलत म्हणतो की बेसिकली मी बिलं सबमिट करायला विसरलो. काल मी बिलं सबमिट केली पण आपल्या एक्सेल शीटमध्ये काहीतरी गडबड होती, म्हणून बहुतेक जो काही घोळ दिसतो ना तो त्यामुळंच. शेवटी मी मॅन्युअली ॲड करण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक नाही झालं ते. एरर आला मला, त्यामुळे हा 5 लाखाचा डिफरन्स दिसतोय. शांतनू म्हणतो की तेच तर म्हटलं, तुमच्याकडून कसा काय हा घोटाळा झाला? सर मला ते तुम्ही बिल्स देता का? जे मी लगेच बबनला सांगून अकाउंटला चेक करतो. बबन तू अकाउंटला जाऊन ते बिल सबमिट कर, म्हणजे परत काही राहायला नको. विनायक मात्र शांत बसलेला असतो. त्याला काय बोलावं ते सुचत नाही. तेव्हा शांतनू विचारतो की सर बिल देताय ना? विनायक मात्र गप्प बसलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक मोठी आई आणि मोठ्या काकांना म्हणत असतो की आज जर हा शांतनू सगळीकडे लक्ष घालायला लागला ना, सुईच्या टोका इतकी प्रॉपर्टी सुद्धा मिळणार नाही. सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आता काहीतरी मोठा गेम खेळला पाहिजे. पल्लवीने घरात सर्वांना हॉलमध्ये बोलवलेलं असतं आदिती मॅमला वगळून.
पल्लवी सर्वांना म्हणते की उद्या आईंचा वाढदिवस आहे आणि शांतनूने इतकी वर्ष जे आईंसाठी केलं नव्हतं ते त्यांना करायचंय. स्वतःच्या आईला आई म्हणून हाक मारायची आहे त्यांना. पल्लवीचं हे बोलणं ऐकून मात्र मोठी आई, मोठे काका आणि विनायकला मात्र चांगलाच धक्का बसतो. परंतु बाकी सर्वांना खूप आनंद होतो. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते गौतमी मोहिते, आकाश पाटील, पूजा कांबळे, रमा वाडकर, गीता चंदेर, प्रेरणा शेते, रंजना दारुंकर, सुषमा, अपर्णा मायेकर, आकाश पाटील, रमा वाडकर, मिनल घरात, मुकुंद कुलकर्णी, प्रमोद पंडित, श्रीदेव साळवी, रेश्मा भगत, मंदा खरे, सुमन कुलकर्णी, संतोष राजगुरू, आफिया, विवेक बोरकर, नीलम गीते, योगेश मेश्रम, आर.जे. घाटगे सारकर, दर्शना साळुंके, रचना पारधिये, शैला मांडगे, धनश्री देशमाने, आनंद केसवानी आणि बीना परांजपे या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू.